मुंबईतील आरपीआय आठवले गटाच्या कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नमस्कार, मी अनुराग किशोर शिंदे. आपण बघत आहात महान्यूज 7. क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135व्या स्मृतिदिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय कार्यालय येथे अभिवादन करण्यात आला. सदर प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, ॲडव्होकेट सुनील पांडे, केंद्रीय कार्यालय सचिव दादासाहेब जाधव, कुलाबा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, शिरीष वानखेडे, सुबोध शाक्यरत्न, नेहा गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस गिरीश भाई चिखलकर यांनी केले. सुबोध शाक्यरत्न, पुष्पहार थोडा तसं नको इथे खेळायचे तिथे आहे ना मंडळा इथे इकडे बघा इकडे बस हात लाव देतो. तर नंतर आता ऍक्शन तर नंतर मी आमचे गायकवाड यांना विनंती करेन की दीप प्रज्वलित करायचे. नाही ते वरच्या वर जळली ना, त्याच्यामुळे ते थोडी त्याला आतमध्ये जलेगा ना तो थोड्या वेळ थांबा. परत एसीमुळे ते आमचे स्नेही आमचे मित्र बाबू काष्टो यांना विनंती करेन की आपण अगरबत्ती पेटवून वातावरण सुगंधित करायचे. इस्मेल आहे ना इथं. तर त्यांचं ज्योतिराव गोविंदराव फुले आणि यांचा जन्म 1827 मध्ये झाला आणि वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार झाले आणि त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडत असताना सावित्रीबाई फुले यांचं त्यांच्याशी लग्न झाल्यानंतर फुले दाम्पत्यांवर पुण्याच्या त्या वाड्यामध्ये साताऱ्यामध्ये हे असताना आणि पुण्याच्या वाड्यामध्ये मुलींची शाळा चालू केली, परंतु त्यांना अनेकांच्या विरोधात जाऊन त्यांनी ते काम केलं. अनेकांचे विरोध त्यांच्यावर होते नव्हे, त्या दाम्पत्यांवर शेण पण फेकण्याचं काम या तथागतीत सनाती लोकांनी त्यावेळी केलं, परंतु ते डगमगले नाही आणि त्यांच्याच माध्यमातून फातिमा शेख या पहिल्या शिक्षिका झाल्या आणि खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे त्यावेळेपासून पाहिले गेले. त्यांची जयंती, त्यांचे कादंबरी महात्मा फुले, जर तुम्ही कादंबरी त्यांच्या जीवनावर वाचली तर तुम्हाला कळेल. गुलामगिरी नावाचं त्यांचं जे पुस्तक ते जगप्रसिद्ध झाले आणि अशा अनेक काही गोष्टी सांगता येईल. परंतु आज आपण या केंद्रीय कार्यालयामध्ये यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजय जाधव साहेब आहेत, आमचे मित्र बाबू काष्टो आहेत, त्यानंतर कुलाब्याचे तालुका अध्यक्ष विशालभाई गायकवाड आहे, त्यानंतर हे कार्यालयाचे सचिव दादासाहेब जाधव. खऱ्या अर्थाने यांचं अत्यंत या ऑफिससाठी मोठे योगदान आहे. या ऑफिसमध्ये आपण अनेकांचे वाढदिवस असतील, जयंती असतील किंवा अभिवादनचे कार्यक्रम असतील, या सर्व माध्यमातून आपण या ठिकाणी या केंद्रीय कार्यालयामध्ये माननीय नेते रामदासजी आठवले यांच्या मुख्य कार्यालयामध्ये अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो. आंदोलन असतील, काही असतील, यांच्याचकडनं आपण आंदोलनाचा धडे आपण घेतलेले. महात्मा फुल्यांचं जे योगदान आहे, त्यांनी
छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडवर असणारी समाधी शोधून काढली. त्यावेळी पण त्यांनी ब्राह्मणांनी त्यांना कितीतरी विरोध केला. ते नव्हे तर समाधी साफ करून तिथे पूजा अर्चा करून ती ज्या खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज आज लोकांना समजण्यात आलं की खऱ्या अर्थाने रायगडवर शिवाजी महाराजांची जे समाधी होती, जी वास्तू होती, ती खऱ्या अर्थाने शोधण्याचं काम या महात्म्यांनी केलेलं आहे. त्यांना आजच्या या प्रसंगी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये विनम्र अभिवादन करणार आहे. मी विजय जाधव यांना विनंती करेन की आपण 2 शब्द बोलावे. बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं सिंचन केलं, ते जगद्गुरु तुकोबा राया जिच्या कुशीत स्वराज्याचं नेतृत्व घडलं आणि वाढलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ओळखले जाणारे शिवछत्रपती या महाराष्ट्राचे पहिले पुत्र संभाजी महाराज, तसेच शाहू महाराज, महात्मा फुले दाम्पत्य अशा महामानवांना आणि महान मातांना मी प्रथम अभिवादन करतो. तसेच या सर्व महामातांच्या आणि महामानवांच्या प्रयत्नांना आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत करून बहुजनांना न्याय, हक्क आणि अधिकार देऊन समतेचा आणि ममतेचा संदेश देणारे विश्वरत्न, बोधिसत्व, ज्ञानप्रतीक, वीर शिरोमणी, दिग्विजय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करून आजच्या या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुण्यतिथी निमित्तानं जमलेले आपण सर्व पत्रकार बांधव आज आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंची पुण्यतिथी असताना आपण करत असताना, छोटेखानी का होईना आपण करत असतो, प्रत्येक महापुरुषांची पुण्यतिथी, त्यांची जयंती आपण या कार्यालयामध्ये करीत असताना आणि हे करीत असताना आपण आत्ताच आपले सरचिटणीस आपल्याला त्यांचा इतिहास सांगून गेले. मला काय नव्याने सांगायची गरज नाही. मला फक्त एवढंच सांगू इच्छितो की रायगडावर शिवाजी महाराजांची जी समाधी होती ती फुल्यांनी शोधली आणि खोटी वल्गना केली की टिळकांनी शोधली. हे कट कारस्थान आहे, आपल्याला पण सर्वांना माहिती आहे. परंतु ती खरोखर ती फुल्यांनी शोधून तिच्यावर एक पोवाडा सुद्धा शिवाजी महाराजांवर लिहिला. मी काही जास्त बोलत नाही, कारण आज छोटेखानी आपण कार्यक्रम करत असताना मी या महामानवाला मी माझ्या परिवाराकडून, माझ्या मित्रमंडळीकडून, आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं मी त्यांना त्रिवार वंदन अभिवादन करतो व इथेच थांबतो. जय भीम. आधी सर्व महात्मांना आपण अभिवादन करतो. जास्त काही बोलण्याची आज गरज नाही, कारण बरंच काही आपल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. फक्त मला एवढंच प्रकर्षाने सांगायचं आहे की राज्यपाल आपले कोश्यारी असताना त्यांनी सहजतेने एक वाक्य म्हटलं होतं की सावित्री और फुले तो छोटे बच्चे की तरह थे, वो बचपन में क्या करते थे किसको मालूम है, असे सहज बोलून गेले. त्यावेळेस माळी समाजाने कोणतंही आंदोलन केलेलं नाही, परंतु बाबासाहेबांच्या विरोधात जेव्हा तो राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते तेव्हा आपल्या आईने जाऊन त्याच्यावर शाई फेकली होती. हा फरक आहे. आजही बाबासाहेबांचेच अनुयायी महात्मा फुलेंची जयंती साजरी करत आहेत. आपल्याला कुठे दिसतं का माळी समाजाने मोठ्या प्रमाणावर महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी केली? हाच एक आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे. आणि आजही, आणि जरी आपण त्यांची पुण्यतिथी किंवा साजरी नाही केली तरी आपल्या अंतर्मनात नेहमीच ते असतात आणि आपण नेहमीच सगळ्यांच्या प्रतिमा लावतो. पण हा जो इतर समाज आहे तो ह्या गोष्टीकडे ध्यान देत नसल्यामुळे आपली गोष्टी झालेली आहे आणि आपण जे समाजकार्य करत आहोत त्याच्यामध्ये हा अडथळा निर्माण होत आहे. याच्यावर आता रिपब्लिकन नेत्यांनी आणि आपल्या दादासाहेबांनी अशा
लोकांनी काहीतरी प्रकाश टाकावा ही माझी या दृष्टिकोनातून या आजच्या पुण्यतिथीनिमित्त सांगणं आहे. एवढंच बोलतो. पाण्याच्या महात्मा ज्योतिराव फुले को प्रणामन. जो महात्मा ज्योतिराव फुले ने समाज में लाया है, समाज में लोगों को विचार लाया है कि उनके कदमों पे चलना चाहिए हमें, और उन्होंने जो भेदभाव की भाषा है उसे ख़त्म करके जागरूकता लाया है, लोगों को एक साथ लाने की कोशिश किया है. लोगों को समझाया गया है कि जात पात का भेदभाव नहीं होना चाहिए, और लोगों को साथ में आके उन्होंने खाली ये बताया था कि इंसान के दो ही धर्म है, एक औरत एक आदमी, बस यही दो धर्म है, बाकी कोई धर्म यहाँ इस समाज में रहता नहीं, और हमको उसको ही लेके चलना है. तो ये ध्यान रखते हुए मैं ये अपना 2 शब्द बोल के खत्म हूँ. फुले यांच्या 135व्या पुण्य दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीत आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन. 2 मिनिटासाठी शांत राहून विनम्र अभिवादन वाहूया. जय भीम. मुंबईवरून सच्चिल मेश्राम यांची रिपोर्ट, महान्यूज 7. This video is sponsored by Shivam Jewelers.